डिफरंट क्लासेस यूज करायचे. जसं तुम्ही आतापर्यंत फॉर्म शिकला HTML मध्ये, तर फॉर्मसाठी डिफरंट क्लासेस आहे. त्याच्यानंतर तुम्ही टेबल बनवला HTML मध्ये, तर टेबलसाठी डिफरंट क्लासेस आहे. त्याच्यानंतर तुम्ही इमेजेस टाकले, इमेजेससाठी डिफरंट क्लासेस आहे. म्हणजे एव्हरीथिंग जेवढं तुम्ही HTML मध्ये केलं आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला बुटस्ट्रॅपमध्ये डिफरंट क्लासेस शिकायचे आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं डिझायनिंग जे आहे ते एकदम फास्ट कंप्लीट होणार आहे. ओके, सो आपण बुटस्ट्रॅप स्टार्ट करूयात. ओके, ऑल आर रेडी? ओके, ऑल आर रेडी. सो मी आता बुटस्ट्रॅप स्टार्ट करतेय. बुटस्ट्रॅप साठी आपल्याला जायचं आहे सगळ्यात अगोदर गुगलवरती. गुगलवर आपण सर्च करतो आहे. आपण जातो आहे गुगलला. गुगलला गेल्यानंतर वेट सम टाइम, मी स्क्रीन शेअर करते आहे. वेट सम टाइम. ओके, आपण गुगलला गेलो आहे. गुगलला गेल्यानंतर आपल्याला इकडे गुगलमध्ये टाकायचं आहे गेट बूटस्ट्रॅप. येस, माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल. माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल. ओके, सो आपल्याला इकडे गुगलला टाकायचं आहे गेट बूटस्ट्रॅप. फक्त आपल्याला गुगलला सर्च करायचंय गेट बूटस्ट्रॅप. गेट बूटस्ट्रॅप केल्यानंतर तुम्हाला एक लिंक मिळते getbootstrap.com. फर्स्ट लिंक आहे. गुगलला गेट बूटस्ट्रॅप सर्च केल्यानंतर तुम्हाला फर्स्ट लिंक मिळते getbootstrap.com. तुम्हाला याच्यामध्ये ही फर्स्ट लिंक जी आहे या फर्स्ट लिंक वरती जायचंय. तुम्ही जेव्हा इकडे फर्स्ट लिंक वरती जाताय तेव्हा getbootstrap.com ची वेबसाईट ओपन झालेली दिसते स्क्रीनवर. ओके, आपल्याला काय करायचंय, या वेबसाईट मधनं इकडे त्यांनी डिफरंट व्हर्जन दिलेले आहेत. न्यू व्हर्जन लॉन्च होत आहेत, पण यातलं जे फर्स्ट व्हर्जन आहे v3.4.1 आपण हे सिलेक्ट करतो आहे. डिफरन्स काही नाहीये, तुम्ही कुठलंही व्हर्जन यूज केलं तरी चालतंय. v3.4.1 करा, v2.3.2 करा, तुम्ही कुठलाही व्हर्जन चूज करू शकता. याच्यामध्ये फक्त त्यांनी डिझायनिंग थोडंफार चेंज केलेलं आहे. आधीच्या व्हर्जन मध्ये त्यांचं डिझायनिंग त्यांनी जे सेट केलेलं होतं ते सिंपल होतं, म्हणजे तिथे तुम्हाला कंपोनंट इझिली सापडतात. ओके, सो आपण एक व्हर्जन यातलं चूज करून घेऊयात. मी यातलं v3.4.1 व्हर्जन चूज केलंय. ओके, आता आपल्याला काय करायचंय, ओके, सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही बूटस्ट्रॅप मध्ये काम करताय तेव्हा तुम्हाला काही लिंक्स कॉपी करायच्या असतात. या लिंक्स कॉपी करून तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही कोडिंग करणार आहात, जिथे तुम्हाला बूटस्ट्रॅप परफॉर्म करायचंय, तिकडे तुम्हाला या लिंक पेस्ट करायच्या असतात. ओके, याच्यासाठी मी आता ही स्क्रीन ओपन ठेवलेली आहे. आता मी परत जातीये माझ्या कोडिंग पार्टकडे. कोडिंग पार्टकडे जाण्यासाठी आपण जातो आहे आपल्या सबलाईन कडे. मी जाते आहे सबलाईन मध्ये. ओके, आपण सबलाईन मध्ये गेलोय. आता मला बूटस्ट्रॅप परफॉर्म करायचंय. मी परत एकदा एक फाईल घेते आहे, न्यू फाईल घेतली आहे. न्यू फाईल घेतल्यानंतर मी या फाईलला सेव्ह करते आहे. काल आपण जे फोल्डर बनवलं होतं त्याच फोल्डर मध्ये आपण आपली फाईल सेव्ह करूयात. काल आपण झॅम्प मध्ये htdocs मध्ये imt20 नावाचं फोल्डर बनवलं होतं, राईट? सो या imt20 नावाच्या फोल्डर मध्येच मी एक फाईल क्रिएट करतेय, boot demo
.html नावाची फाईल आपण सेव्ह करून घेतली. काल जसं आपण बघितलं होतं, की फाईल सेव्ह नाही केली तर आपल्याला प्रत्येक टॅग जो आहे तो टाइप करावा लागतो. सो याच्या आधी आपण फाईल सेव्ह करून घेतो, म्हणजे आपले जे बेसिक टॅग आहेत ते आपल्याला काय होतात डायरेक्टली मिळतायत. ओके. सो आपले बेसिक टॅग आपल्याला डायरेक्टली मिळालेले आहेत. आता आपल्याला काय करायचंय, आपण बुटस्ट्रॅपचं कोडिंग स्टार्ट करतोय. ओके. सो याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, जे मी मगाशी सांगितलं, की आपल्याला काही लिंक्स असतात. या लिंक्स आपल्याला कॉपी करायच्या आहेत getbootstrap.com या वेबसाईट वरून. ओके. सो मी परत जातीये गेटबूटस्ट्रॅप कडे. मी माझ्या मी गेलीये परत गेट बूटस्ट्रॅप कडे. आता आपल्याला काय करायचंय, इकडे गेटिंग स्टार्टेड ऑप्शन आहे. ओके. दिसतोय सगळ्यांना? गेटिंग स्टार्टेड हा ऑप्शन आहे. या ऑप्शन मध्ये आपल्याला क्लिक करायचंय. जेव्हा तुम्ही गेटिंग स्टार्टेड ऑप्शन कडे जातात, तेव्हा इकडे तुम्हाला खाली काही लिंक्स दिसतायत. ओके. इथे तुम्हाला दिसतंय बूटस्ट्रॅप सीडीएन. इथे बूटस्ट्रॅप सीडीएनच्या काही लिंक्स आहे. या लिंक्स तुम्हाला इथून ऍज इट इज कॉपी करायचं आहे. ओके. बूटस्ट्रॅप सीडीएन 3 लिंक आहेत त्या. या तीनही लिंक तुम्हाला इथून ऍज इट इज कॉपी करायच्या आहेत. आणि या लिंक आपण ऍज इट इज इकडनं कॉपी करणार आहोत आणि ह्या तिकडे आपल्याला पेस्ट करायच्या आहे. ठीक आहे. सो मी जातीये माझ्या सबलाईन कडे परत. ओके. मी परत माझ्या सबलाईन कडे जाते आहे. ओके. आपण तिकडनं ज्या लिंक कॉपी केलेल्या आहेत बूटस्ट्रॅप वरनं, त्या लिंक्स आपल्याला पेस्ट करायच्या असतात हेड सेक्शन मध्ये. मी या लिंक्स हेड सेक्शन मध्ये पेस्ट करते आहे. कंपल्सरी तुम्हाला ह्या लिंक्स हेड सेक्शन मध्येच पेस्ट करायच्या आहेत. 3 लिंक आहे. ऍज इट इज आपण getbootstrap.com वरती गेलो. getbootstrap.com मधून आपण गेलो गेटिंग स्टार्टेड मध्ये. गेटिंग स्टार्टेड मधून आपल्याला बूटस्ट्रॅप सीडीएनच्या लिंक्स मिळाल्या. 3 लिंक्स आहेत त्या. त्या लिंक्स आपण तिकडनं कॉपी केल्या आणि इथे आपल्याला जिथे आपलं हेड क्लोज होतं त्याच्या अगोदर आपल्याला या लिंक काय करायच्या होत्या, पेस्ट करायच्या होत्या. ठीक आहे. समजलं इथपर्यंत? ठीक आहे. आपण जाऊयात पुढे. आता आपल्याला काय घेतो आहे, त्याच्यासाठी आपण काही कंपोनेंट्स बघणार आहोत, जे आपल्याला बूटस्ट्रॅपने अवेलेबल करून दिलेले आहेत. आपण आता सगळे कंपोनेंट्स बघूयात. ठीक आहे. मी आता आलेली आहे परत इकडे. आपल्याला काय करायचंय, इकडनं सगळे कंपोनेंट्स आता जर मी परत वरती गेली, तर तुम्हाला मी दाखवते कुठले-कुठले कंपोनेंट्स बूटस्ट्रॅपने आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत. आपण CSS मध्ये गेलो, तर CSS मध्ये तुम्हाला इकडे पूर्ण लिस्ट दिसतीये. ओके. राइट कॉर्नरला तुम्हाला इकडे लिस्ट दिसते. फॉर एक्झाम्पल माझा एरो जिथे आहे तिकडे बघा. राइट कॉर्नरला तुम्हाला दिसते आहे इकडे ओव्हरव्ह्यू, ग्रिड सिस्टीम, टायपोग्राफी, कोड, टेबल्स, फॉर्म्स, बटन्स. म्हणजे आपण HTML मध्ये ज्या काही गोष्टी शिकलो त्या गोष्टींसाठीचे क्लासेस आपल्याला इथे त्यांनी अवेलेबल करून दिलेले. ओके. सो आपण आता एक-एक क्लास यातला यूज करून बघूयात. फॉर एक्झाम्पल मी अगोदर जसं आपल्याला ही बूटस्ट्रॅपची वेबसाईट दिसतीये, सेम तसंच आपण एक डिझायनिंग करून घेऊयात. जसं आपल्याला इथे दिसतंय, इथे त्यांनी हा जो पोर्शन घेतलेला आहे, पूर्ण ब्लू कलरचा जो पोर्शन घेतलाय,
तसा पोर्शन घेऊयात आणि त्याला आपण काहीतरी नाव देऊयात. ओके. त्याच्यासाठी आपल्याला इथे एक कंपोनंट अवेलेबल आहे. ज्या कंपोनंटला आपण म्हणतो जम्बोट्रॉन. दिसतंय इकडे सगळ्यांना? हा जो ऑप्शन आहे जम्बोट्रॉन, हा जम्बोट्रॉन ऑप्शन आपण तिथे यूज करणार आहोत. आता हा जम्बोट्रॉन जेव्हा मला यूज करायचा आहे, तेव्हा मी काय करणार आहे, सिंपल हा डिझायनिंग दिलेला आहे मला इकडे. दिसतोय एरो मी मूव्ह करतीये जम्बोट्रॉन वरती. ओके. जिथे मी जम्बोट्रॉनचा एरो मूव्ह करतीये, त्याच्या एक्झॅक्ट खाली त्यांनी मला त्या डिझायनिंगचं कोडिंग दिलेलं आहे. ओके. सो मी हा जो पूर्ण कोड आहे आणि हा कोड मला पेस्ट करायचा आहे माझ्या कोडिंगमध्ये. सो मी सबलाईनला आली. मी माझा कोड कॉपी करतेय. आपण घेतलंय जम्बोट्रॉन. आता मी माझ्या वेब पेजवरचं डिझायनिंग स्टार्ट करतेय. आपण ओके मॅम रिपीट करा. काहींचं म्हणणं आहे स्टुडंट्सचं रिपीट करायचंय. स्टुडंट्स आपण सिंपल केलेलं आहे. आपल्याला डिझायनिंग स्टार्ट करायचंय. डिझायनिंग मध्ये आपण वेब पेजला अगोदर टायटल देतोय. म्हणजे आपण एक वेब पेज डिझाइन करायला घेतोय. सो वेब पेज डिझाइन करायला घेताना आपल्याला काहीतरी टायटल द्यायचंय आपल्या वेब पेजला. तर ते टायटल देण्यासाठी मी सिंपल तुम्ही आतापर्यंत हेडिंग यूज करत होता. H1, H2, H3 हे यूज करत होतात, राईट? बट आता आपण काय करतोय, बूटस्ट्रॅपने त्याच्यासाठी आपल्याला एक कंपोनंट दिलाय जम्बोट्रॉन. तर आपण तो जम्बोट्रॉन कंपोनंट घेतला. बूटस्ट्रॅपवर गेलो, तिथे जम्बोट्रॉन ऑप्शन चूज केला. तिथून आपण तो 5 लाईनचा कोड ॲज इट इज कॉपी केलाय आणि तो आपण इकडे पेस्ट करतोय. सो मी तो कोड इकडे पेस्ट करतेय. मी तुम्हाला कोडिंग मध्ये परत एकदा एक्सप्लेन करणार आहे. तो कोड मला आधी पेस्ट करू द्या. ओके. सो मी तो कोड ॲज इट इज पेस्ट केला. ओके. सो मी जेव्हा ते पेस्ट केलं तेव्हा इकडे दिसतंय तुम्हाला इथे काय आहे डिव. म्हणजे मी एक डिव घेतलाय. जसं तुम्ही कालपर्यंत पॅराग्राफ घेत होते, त्याच्यानंतर H1, H2 घेत होते, तसंच हा पण तुमचा काय आहे एक HTML चाच टॅग आहे डिव टॅग. या डिव टॅगला मी काय दिला आहे, क्लास दिलाय. क्लासला काय म्हटलंय आपण जम्बोट्रॉन. म्हणजे आपण जम्बोट्रॉन नावाचा क्लास घेतला. त्याच्यानंतर हा हा जो डिव आहे, हा डिव आपण इकडे लास्टला क्लोज केलेला आहे. इथे दिसतंय सगळ्यांना? हा डिव आपण इकडे क्लोज केलेला आहे. म्हणजे पूर्ण जो मी कोडिंग करणार आहे, ते मी हे पूर्ण या डिव मध्ये करणार आहे. आजच्या सेशनमध्ये तुम्ही कोडिंग काय करते आहे मी याच्याकडे तुम्ही प्रॉपर लक्ष द्या, की मी काय कोडिंग करतेय, कुठे मी एक्झॅक्ट चेंज करतेय. कारण तुम्ही जेवढं त्याच्याकडे प्रॉपर लक्ष देणार आहात किंवा मी काय काय चेंजेस करते हे तुम्ही जेवढं प्रॉपर लक्ष देणार आहात, तेवढं तुम्हाला बूटस्ट्रॅप इझिली समजेल. ओके. सो तुम्ही कोडिंग मध्ये काय चेंज होते याच्याकडे लक्ष द्या. सो आपला हा एक डिव रेडी झालेला आहे, जो आपण तिकडनं ॲज इट इज कॉपी केला. ओके. याच्यामध्ये मी इथे H1 आहे. इथे मी आपल्याला जे नाव द्यायचं आपल्या वेबसाईटला ते मी नेम टाकते. फॉर एक्झाम्पल मी इथे टाकलं सुमागो. इकडे मी अजून काहीतरी चेंज करतेय. मला समजा हे नको आहे. सेकंड पॅराग्राफ मला नको आहे. कमेंटसाठी कंट्रोल क्वेश्चन मार्क यूज करतो आपण इकडे. कंट्रोल क्वेश्चन मार्क सोबत क्लिक करतो आपण. स्ट्राइव विथ टॅग. ओके. मी हा जम्बोट्रॉन घेतलेला आहे. या जम्बोट्रॉनला आपण आता एकदा रन करून बघूयात. तुम्हाला जेव्हा बूटस्ट्रॅपचा कुठलाही कंपोनंट यूज करायचा आहे, तेव्हा तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला या लिंक आधी पेस्ट कराव्या लागतील. जर तुम्ही कुठलंही बूटस्ट्रॅपचं कंपोनंट यूज करताय आणि तुम्ही जर या लिंक नाही टाकलेल्या असतील, तर तुमचा कुठलाच कंपोनंट रन होणार नाही. सो कंपल्सरी तुम्ही आधी ह्या लिंक टाकणार आहात आणि मग एक एक बूटस्ट्रॅपचे कंपोनंट यूज करणार आहात. ओके. सो आपण आता याला रन करून बघूयात. मी परत जातीये माझ्या ब्राउझर कडे. आपण आता परत एकदा आपल्या ब्राउझर वरती जाऊयात.
आता मला माझा प्रोग्राम रन करायचा आहे. ओके. प्रोग्राम रन करण्यासाठी काल आपण काय टाकलं होतं? प्रोग्राम आपण रन करतोय. कसा रन करतोय? लोकल होस्ट स्लॅश आपल्या फोल्डरचं नेम. लोकल होस्ट IMT20 स्लॅश एंटर करतेय मी. आता इथे माझ्या प्रोग्रामचं नेम काय होतं? बूटस्ट्रॅप डेमो, बूट डेमो म्हणून मी ही फाईल सिलेक्ट केली bootdemo.html. दिसतोय कंपोनंट सगळ्यांना? ओके. आपण डायरेक्टली काय घेतलं इकडे? एक कंपोनंट घेतला होता जम्बोट्रॉन. सो आपलं हेडिंगचं जे सेक्शन आहे ते सेक्शन आपलं रेडी झालंय. याला तुम्ही बॅकग्राऊंड कलर सेट करू शकता. तुम्हाला सुमागो इन्फोटेक जे तुम्ही टायटल घेतलंय त्या टायटलचा कलर पण तुम्ही चेंज करू शकता. तुम्हाला पाहिजे तसे कलर्स तुम्ही चेंज करू शकतात. ओके. सो हा आपण फर्स्ट कंपोनंट बघितलेला आहे बूटस्ट्रॅपचा जम्बोट्रॉन. आता आपण जातोय आपल्या सेकंड कंपोनंट कडे. सेकंड कंपोनंट आपल्याला बघायचा आहे ग्रिड सिस्टीम. फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा कुठलीही वेबसाईट बघतात तेव्हा तुम्हाला वरती मेनू बार दिसतो. ओके. मेनू बार जसा इकडे ह्या वेबसाईटला पण त्यांनी हा मेनू बार दिलेला आहे. हा जो आहे पूर्ण जिथे माझा एरो मूव्ह होतोय तो ओके. जिथे आपला एरो मूव्ह होतोय हा बूटस्ट्रॅप गेटिंग स्टार्टेड CSS हा यांचा काय आहे मेनू बार. सो आपल्याला पण आपल्या वेबसाईट मध्ये एक मेनू बार क्रिएट करायचा आहे. इकडे आपल्याला मेनू बार साठी त्यांनी नेम दिलेला आहे नाव बार. म्हणजे बूटस्ट्रॅप मध्ये मेनू बारला काय म्हणतात? नाव बार. ओके. सो मी इकडनं तुम्हाला दिसत असेल इथे खालीच आपल्याला ऑप्शन आहे नाव बार. ओके. मी नाव बार कडे जातीये. इथे खालीच ऑप्शन आहे नाव बार. या नाव बार कडे आपण जाणार आहोत. नाव बार मध्ये इथे तुम्हाला डिफरंट डिफरंट डिझाईन्स दिसतील. हे बघा. हा आहे तुमचा नाव बारचा डिझायनिंग. इकडे तुम्हाला खूप सारे डिफरंट डिफरंट डिझायनिंग बघायला भेटतील. तुम्ही जर खाली खाली स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला स्क्रोल डाऊन केल्यावर डिफरंट डिफरंट नाव बारचे डिझाईन्स दिसतील. ओके. सो आपण हा फर्स्ट वाला जो डिझायनिंग आहे तो घेऊयात. हा डिझायनिंग आपण घेतोय. सो मी काय करतेय ऍज इट इज हा जो नाव बारचा कोड आहे हा कोड मी इथून ऍज इट इज कॉपी करतेय. ओके. हा कोड मी इकडनं कॉपी केला आणि मी आता हा कोड परत कुठे टाकणार आहे माझ्या कोड मध्ये. मी याला ठीक आहे. आता माझा जो जम्बोट्रॉन होता त्याचा डिव माझा कुठे क्लोज झालेला आहे? इकडे. हा डिव माझा क्लोज झालाय. सो चुकूनही मी माझा जो सेकंड कंपोनंट घेतलाय तो कोड माझा ह्या डिवच्या आधी कॉपी पेस्ट झाला नाही पाहिजे. जर चुकून तुमच्याकडून एक डिव क्लोज नाही झालाय आणि तुम्ही त्याच्यामध्येच दुसरा कोड टाकला तर तुमचं कुठलंच आउटपुट प्रॉपर दिसणार नाही. सो तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय की जिथे हा डिव क्लोज झालाय अगोदरच्या कंपोनंटचा त्याच्यानंतर तुम्हाला पुढचा कोड पेस्ट करायचा आहे. सो मी इकडे माझा हा कोड पेस्ट करतेय. ओके. ऍज इट इज आपण नावबारचा कोड तिकडनं कॉपी केला आणि तो नावबारचा कोड आपण काय करतोय इकडे ऍज इट इज पेस्ट करतोय. ठीक आहे. एकदा आपण याचं आउटपुट बघून घेऊयात आणि मग याला आपण थोडं थोडं चेंज करत जाऊया. याच्या आधी आपण घेतला होता जम्बोट्रॉन. जम्बोट्रॉन चेंज करूयात. फॉर एक्झाम्पल मला याला स्टाईल द्यायची आहे थोडीशी. ओके. आपण आता बघणार आहोत आउटपुट. याला मी सेव्ह केलं. आपण आउटपुट कडे जातोय.
आपण आपल्या आउटपुट कडे जाऊयात. दिसतंय? ओके. मेन्यू बार घेतलेला आहे. मेन्यू बार मध्ये तुम्हाला आता इकडे तुम्हाला जसे पाहिजे, तुम्ही जे काही वेबसाईट बनवता आहात, त्या वेबसाईट मध्ये तुम्हाला इकडे मेन्यू बार मध्ये जे काही मेन्यूज द्यायचे आहेत, ते मेन्यूज तुम्हाला फक्त काय करायचे आता एडिट करायचे. ठीक आहे. आता आपल्याला आपण घेतलं त्या नावबारचा कलर कसा दिसतोय? येस गाईज, रिप्लाय. कसा दिसतोय कलर? व्हाईट और ग्रे म्हणू शकता तुम्ही, ग्रे कलर मध्ये. रेड कलर नाहीये, तो जम्बोट्रॉन आहे. जम्बोट्रॉनला आपण रेड कलर दिला होता. आपण जो नावबार घेतला, जस्ट आपण जो कंपोनंट घेतला नावबार, त्याचा कलर कसा दिसतोय? ग्रे. ओके. सो हा ग्रे कलर का दिसतोय ते मी तुम्हाला कोडिंग मध्ये दाखवणार आहे. आपण एकदा जाऊयात कोडिंग मध्ये आणि आपण आपल्या नावबारला थोडस चेंज करून घेऊयात. ओके. सो तो जो कलर आहे तो तुम्हाला ग्रे का दिसत होता? कारण इकडे लक्ष द्या, इथे मी याला सिलेक्ट करते ह्या कोडला. फर्स्ट लाईन जर तुम्ही कोडची बघितली, ओके, तुम्ही जर ही फर्स्ट लाईन कोडची बघितली तर इथे तुम्हाला एक क्लास दिसतोय. आपण नावबार घेतलाय म्हणून त्यांनी क्लास काय यूज केलाय? नावबार. आणि त्याच्यानंतर त्यांनी परत स्पेस देऊन घेतलंय नावबार डिफॉल्ट, म्हणजे अजून एक क्लास यूज केलाय नावबार डिफॉल्ट. हा नावबार डिफॉल्ट घेतल्यामुळे त्याचा कलर आपल्याला ग्रे दिसतोय. जर याचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर नावबार डिफॉल्ट जसा क्लास आहे तसा त्यांनी आपल्याला अजून एक क्लास अवेलेबल करून दिलेला आहे, ज्याला आपण म्हणतो नावबार इनव्हर्स. मी याला नावबार इनव्हर्स देते आहे. ओके. जिथे मी डिफॉल्ट घेतलेलं होतं तिथे आता आपण काय केलंय? इनव्हर्स नेम दिलेला आहे. मी नावबार इनव्हर्स घेतलं. याच्यानंतर आता मला काय करायचंय? मेनू बार मध्ये जे काही ऑप्शन्स होते हे ऑप्शन मी चेंज करतेय. फॉर एक्झाम्पल तिथे मेन्यू बार मध्ये सगळ्यात अगोदर नेम होतं ब्रँड. तिकडे मला ब्रँड नकोय, तिकडे मला पाहिजे अबाउट किंवा होम घेतीये मी तिथे होम. ओके. जिथे लिंक होतं तिकडे मी घेतीये अबाउट अस. तुम्ही जी काही वेबसाईट डिझाईन करताय त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही मेन्यू बार आहे हवे आहेत त्याचे नेम्स तुम्ही इकडे देऊ शकतात. सो मी इकडे घेतीये टीम. ओके. मी नाव बारला थोडंफार चेंज केलं, मला जसं पाहिजे होतं तसं. ठीक आहे. आपण सुरुवातीचे 3च ऑप्शन फक्त चेंज केलेले आहेत आणि इकडे आपण नावबारला काय केले, जिथे डिफॉल्ट होतं तिथे आपण घेतलेलं आहे इनव्हर्स. आता या कोड मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला इकडे नावबार, आपण नावबार हा क्लास घेतला म्हणून क्लास काय दिसतोय? नावबार. आणि त्याच्या पुढे आपल्याला दिसतंय नावबार इनव्हर्स. ओके. आणि मी त्याचे जे काही हेडिंग्स होते हे सगळे हेडिंग्स चेंज केले. याला मी सेव्ह करतेय आणि आपण आता जम्बोट्रॉन मध्ये रेड कलरच्या जागी एक इमेज इम्पोर्ट करू शकतो का? ओके. क्वेश्चन आहे स्टुडंट्सचा काही की आपण इमेज टाकू शकतो का? येस, तुम्ही इमेज पण टाकू शकता. काल सीएसएस आपण बघितलं आहे. सीएसएस मध्ये कंपल्सरी तुम्ही कोडिंग कलर किंवा बॅकग्राऊंड कलर जसं टाकू शकतात तसं तुम्ही इमेज पण सेट करू शकतात. ओके. 2 मिनिट मी स्क्रीन शेअर करते आहे अजून. ठीक आहे. आपल्याकडे आता ब्राउझरवर आपण आलेलो आहोत. आपण याला रन करूयात. दिसतोय? आपला जो नावबार होता याचा कलर आपला पूर्णपणे चेंज झालेला आहे. नावबारचा कलर आपण काय केलाय आता? इनव्हर्स, म्हणजे जो ग्रे होता, कारण तिकडे डिफॉल्ट क्लास होता म्हणून तो ग्रे दिसत होता. बट आता याचा चेंज झालेला आहे आणि त्याचा इनव्हर्स केल्यामुळे ब्लॅक कलर झालाय. प्लस आपण हे नेम्स चेंज केले, होम केलं, अबाउट अस केलं आणि टीम केलं. ओके. आता याच्यामध्ये जर आपल्याला इथे होम नेमच्या ऐवजी तुम्ही बघितलं असेल की
बघितलं असेल की बऱ्याचशा साइट्सवर एक सिम्बॉल्स असतात, जसं की होमसाठी सिंपल तो होमचा सिम्बॉल किंवा आयकॉन असतो, किंवा सेटिंगसाठी तो राउंडेड वाला आयकॉन असतो. सो डिफरंट आयकॉन्स पण यूज केलेले असतात, म्हणजे डायरेक्टली नेम न देता तिथे आयकॉन्स दिलेले असतात. तर येस, ते आयकॉन्स कसे देता येतात ते आता आपल्याला बघायचं आहे. सो मी जाते आहे बूटस्ट्रॅपच्या थर्ड कंपोनंटकडे. आपण थर्ड कंपोनंट बघणार आहोत, आयकॉन्स वाला, ज्याला बूटस्ट्रॅप मध्ये म्हणतात ग्लायफी आयकॉन्स. फर्स्ट ऑप्शन आहे, दिसतोय सगळ्यांना? येस, माय स्क्रीन इज विजिबल टू ऑल. ओके, सो आता आपण जातो आहे ग्लायफी आयकॉन्स कडे. तुम्ही जर स्क्रीन कडे बघत असाल तर इकडे तुम्हाला दिसतायत डिफरंट आयकॉन्स आहे. ओके, जसं की आपण इकडे बघू शकतो, प्लसचा आयकॉन आहे, म्युझिकचा आहे, ग्लास आहे. ओके, होम साठी आहे, त्याच्यानंतर रिमूव्ह साठी हा आयकॉन असतो. सो डिफरंट आयकॉन्स इकडे अवेलेबल आहेत. आता हा आयकॉन मला, जिथे मी होम नेम टाकलं होतं ते नेम मला तिकडे होम नेम नकोय, तिथे मला आयकॉन हवाय होमचा. काय करणार आहोत आपण? सिंपल, त्या आयकॉनच्या खाली जे नेम दिलेलं आहे ते नेम आपण तिथून कॉपी करतो. ओके, हे होम होम आयकॉन साठी जे नेम दिलंय ते नेम मी सिलेक्ट केलं आणि कॉपी केलं. ओके, हे नंतर मी जाते आहे माझ्या कोडिंग मध्ये. ओके, आता आपण इथे होम नेम दिलेलं होतं, दिसतंय सगळ्यांना? मी सिलेक्ट केलंय होम, पण मला हे होम नेम नकोय, म्हणून मी काय केलं, हे होम नेम इकडनं रिमूव्ह केलं आणि इथे तुम्हाला दिसतोय त्याच्यासाठी क्लास यूज केलेला आहे. काय क्लास यूज केलेला आहे? नाव बार ब्रँड. सो हे जे, हा जो क्लास यूज केलेला होता त्याला मी स्पेस दिलं आणि ते नेम मी, त्या आयकॉनचं नेम मी इकडे ऍज इट इज पेस्ट केलं. दिसतंय? ओके, क्लास होता माझा ऑलरेडी, त्या क्लासच्या इथेच मी स्पेस दिली आणि तिकडे ते नेम काय केलं, ऍज इट इज पेस्ट केलं. ठीक आहे, हे नेम मी इकडे पेस्ट केल्यानंतर याला मी परत एकदा सेव्ह करतेय आणि आता आपण बघणार आहोत आयकॉन आपला आलाय का. आपण आपल्या आउटपुट कडे जाऊयात. मी स्क्रीन रिफ्रेश करतेय. ओके, दिसतंय? ओके मॅम, कॅन यू रिपीट द स्टेप? येस, आपण परत एकदा रिपीट करूया. काही स्टुडंट्सला अगेन रिपीट हवंय. येस, बघा एकदा आपण काय केलंय, सिंपल हा आयकॉन होता आपल्याकडे. ओके, मी गेली ग्लायफी आयकॉन मध्ये. जसं की बूटस्ट्रॅप मध्ये जेव्हा तुम्हाला आयकॉन्स यूज करायचे आहे तर त्याला काय म्हणतात, ग्लायफी आयकॉन. फर्स्टच ऑप्शन आहे ग्लायफी आयकॉनचा. तुम्ही साईटवर बघितलं, तुम्हाला फर्स्ट ऑप्शन ग्लायफी आयकॉन्स दिसेल. इथून मला काय करायचं होतं, हे होम आहे, होमचं जे आयकॉन आहे त्याचं नेम मी इकडनं ऍज इट इज कॉपी केलं आणि माझ्या कोडिंग मध्ये जाऊन जिथे क्लास दिलेला आहे, म्हणजे जिथे मी होम साठीचा जो काही लाईन लिहिलेली होती, त्या होम साठीची जी लाईन आहे तिथे क्लास मध्ये मी ते नेम ऍज इट इज पेस्ट केलंय, बाकी काहीच नाहीये. सिंपल हे नेम इकडनं कॉपी करायचं आणि तिकडे क्लास मध्ये पेस्ट करायचं. जसं मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं की बूटस्ट्रॅप म्हणजे काय, तर बूटस्ट्रॅप इज टोटली कलेक्शन ऑफ क्लासेस आहे. सगळे क्लासेस त्यांनी अवेलेबल केलेले आहे, फक्त ते क्लासेस आपल्याला कुठे यूज करायचे हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके, सो आपण हा क्लास घेतलाय, म्हणजे होम आयकॉनचा जो क्लास आहे तो क्लास आपण ऍज इट इज इथून कॉपी केला आणि तो तिकडे आपण, जिथे त्यांनी होम साठी घेतलेलं होतं तिकडे आपण त्या क्लासमध्ये याचं नेम पेस्ट केलंय. ओके, बाकी काहीच नाहीये. तुम्हाला याचं आउटपुट दिसत असेल, तुम्हाला इकडे होम आयकॉन आलेला आहे. ओके, इथे दिसतंय तुम्हाला होम आयकॉन आलेला आहे. ठीक आहे, काही स्टुडंट्सचा क्वेश्चन आहे की आपल्याला हे फ्री आहे की याच्यासाठी पेड करावं लागतं. तर असं काही नाहीये, तुमच्या समोर मी ऑलरेडी स्टार्ट केलं होतं. इथे कुठलंच तुम्हाला पेड करण्याची गरज नाहीये. ही फ्री वेबसाईट आहे getbootstrap.com. मी गुगलला सर्च केलं getbootstrap.com आणि ती वेबसाईट आपल्याला डायरेक्टली ओपन झालेली आहे. ही वेबसाईट
वेबसाईट जसं आपण आता ऑनलाईन लिंक्स घेतोय किंवा ऑनलाईन आपण यूज करतोय, तसं याला आपल्याला डाउनलोड करून ऑफलाईन पण यूज करता येतं. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर कधी तुम्हाला घरी परफॉर्म करायचंय बट तुमच्याकडे नेट अवेलेबल नाहीये, तर त्या केसमध्ये तुम्हाला ऑफलाईन बूटस्ट्रॅप पण यूज करता येतं. ओके. सो मी तुम्हाला ऑफलाईन बूटस्ट्रॅप साठीचं पण एक सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला ऑफलाईन बूटस्ट्रॅप कसं यूज करता हे दाखवणार आहे. ओके. डायरेक्टली जसं काल आपण कुठलीही फाईल डाउनलोड करतो आणि यूज करतो, सेम तसंच आपल्याला बूटस्ट्रॅप पण डाउनलोड करता येतं आणि ॲज इट इज अशीच स्क्रीन आपल्याला दिसते. तुम्ही तिला ऑफलाईन पण रन करू शकतात. ओके. आधी आपण सगळे कंपोनेंट्स बघणार आहोत आणि लास्टला आपल्याला हे बघायचं आहे की आपलं ऑफलाईन बूटस्ट्रॅप आपण कसं यूज करू शकतो. सो मी ऑफलाईन बूटस्ट्रॅपचं सेशन दाखवेल तुम्हाला. ओके. सो इथपर्यंत कंपोनेंट्स कळले आहेत. ओके. आपण आता पुढे जातोय. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, तुम्ही जर ही स्क्रीन बघितली, आपली बूटस्ट्रॅपची जी वेबसाईट आहे, ही वेबसाईट जर तुम्ही इकडे प्रॉपर बघितली तर तुम्हाला एक डिफरन्स कळेल की हा जो पोर्शन आहे म्हणजे आपलं जे वेब पेज आहे ते 2 पोर्शन मध्ये डिवाइड केलेलं आहे. दिसतंय? फॉर एक्झाम्पल हा आयकॉन्स पर्यंतचा म्हणजे हा जो एक पोर्शन आहे, ओके, इकडे त्यांनी पूर्ण लिस्टिंग केलेलं आहे आणि इकडे त्याचं काय दिलेलं आहे पूर्ण एक्सप्लेनेशन. म्हणजे आपले वेब पेज जे आहे ते कशामध्ये डिवाइड केलेलं आहे? 2 पार्टिशन केलेले आहे. सो येस, आपल्याला पण आपल्या वेब पेजचं पार्टिशन कसं करता येतं हे शिकायचं आहे पुढे. तुम्ही तुमच्या ह्या पूर्ण वेब पेजला डिवाइड करू शकतात 12 कॉलम्स मध्ये. जसं की आता हे माझं पूर्ण पेज आहे. ओके. या पेजला मी किती कॉलम्स मध्ये डिवाइड करू शकते? 12 कॉलम्स मध्ये. सो कसं आपल्याला डिवाइड करायचंय ते बघायचं आहे. डिवाइड करण्यासाठी आपल्याकडे एक कंपोनंट आहे ज्याला आपण म्हणतो ग्रिड सिस्टम. बूटस्ट्रॅप मध्ये त्याला ग्रिड सिस्टम म्हणतात. ग्रिड सिस्टम साठी मी इकडे जातीये. मी गेली इकडे CSS च्या ऑप्शन मध्ये गेली आहे मी वरती. CSS ऑप्शन मध्ये सगळ्यांना दिसतंय मी CSS ऑप्शन मध्ये गेली आणि CSS ऑप्शन मध्ये मला काय दिसतंय? ग्रिड सिस्टम हा ऑप्शन दिसतोय. मी जातीये ग्रिड सिस्टम कडे. ओके. इथे जर तुम्ही बघितलं ग्रिड सिस्टम मध्ये तर आपल्याला इकडे दिसेल की इथे त्यांनी कॉलम्स मध्ये डिवाइड करून दिलेली आहे आपली स्क्रीन. दिसतंय सगळ्यांना? ओके. सो आपलं जे वेब पेज आहे हे वेब पेज आपल्याला 12 कॉलम्स मध्ये डिवाइड करता येतं. 12 कॉलम्स मध्ये तुम्ही असं कंपल्सरी नाही की तुम्ही 12 कॉलम्स मध्येच डिवाइड करा. जसं आता बूटस्ट्रॅपचं जे पेज बघतोय आपण वेब पेज, त्या वेब पेज मध्ये 2 कॉलम्स मध्ये डिवाइड केलेले आहे. सो तुम्ही काय करू शकतात, हे सेकंड डिझाइन बघा 8 आणि 4 म्हणजे तुम्ही 8 आणि 4 चं डिव्हिजन करू शकता. अगेन 8 आणि 4 म्हणजे काय होणार आहे तुमचं? 12 कॉलम्स होणार आहे. सेम तुम्ही 12 ला 4 मध्ये पण डिवाइड करू शकता. जर तुम्ही 4 मध्ये डिवाइड करताय तर तुम्हाला किती कॉलम्स मिळतील? 3 कॉलम्स मिळतील. ओके. तुम्ही जर 6 मध्ये डिवाइड करताय तर तुमची स्क्रीन किती कॉलम्स मध्ये डिवाइड होईल? 2 कॉलम्स मध्ये डिवाइड होईल. तुम्ही जर 2 मध्ये डिवाइड करताय तर किती कॉलम्स मध्ये डिवाइड होईल? 6 कॉलम्स मध्ये डिवाइड होईल. येस, राइट, गुड. सो आपल्याला काय करायचंय, आपली जे वेब पेज आहे ते मला काय करायचंय की 2 कॉलम्स मध्ये और मी 3 कॉलम्स मध्ये त्याला डिवाइड करते. आता डिवाइड करताना मी काय करणार आहे, तर इथे मला कोड दिलेला आहे त्यांनी की मला डिवाइड करायचं असेल तर मी काय करेल. सो आपण इकडनं 4 मध्ये आपल्याला डिवाइड करायचंय म्हणून मी हा ऍज इट इज इकडचा कोड कॉपी केला. हा कोड मी इथून कॉपी करून माझ्या कोडिंग मध्ये पेस्ट करतेय. आता आपला नावबारचा जो कोड होता त्याचा डिव जिकडे कंप्लीट झालाय त्याच्यानंतर मी हा कोड पेस्ट करते. इथे दिसतंय तुम्हाला, इकडे आपला नावबारचा कोड कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर मी तो कोड पेस्ट करतेय. सो मी इकडे हा कोड पेस्ट केला माझा डिव्हिजन साठीचा. ओके. आता आपण काय कोड केलेला आहे तो मी तुम्हाला इकडे एक्सप्लेन करते.
फॉर एक्झाम्पल मला माझं जी रो आहे, म्हणजे माझं हे जे काही पूर्ण वेब पेज आहे, हे वेब पेज म्हणजे मी त्याला काय म्हणते, एक रो म्हणते. ओके. सो मी एक डिव्हिजन घेतलं, त्या डिव्हिजनला मी क्लास दिला रो. आता मला ही रो काय करायची आहे, 4, 4, 4 अशा 3 कॉलम्स मध्ये डिव्हाइड करायची आहे. जर मी 4, 4, 4 अशा 3 कॉलम्स मध्ये डिव्हाइड करतेय, म्हणून मी 3 वेळा क्लास लिहिलेला आहे. दिसतोय? मी घेतलाय फर्स्ट क्लास div क्लास इज इक्वल टू कॉल md4 म्हणजे कॉल म्हणजे कॉलम, md म्हणजे मीडियम आणि 4 म्हणजे माझा फर्स्ट कॉलम किती याचा असणार आहे 4 चा. ओके. आणि आता इथे मी काहीतरी टाइप करतेय. मला जे काही त्या कॉलम मध्ये टाकायचं आहे ते मी तिकडे टाइप करतेय. समजा मी एक पॅराग्राफ घेतला हॅलो. मला ह्या कॉलम मध्ये पण मला काहीतरी टाकायचं आहे. सो मी इकडे घेतलाय परत एकदा एक पॅराग्राफ आणि थर्ड पण मी एक घेतलेला आहे कॉलम. या कॉलम मध्ये पण मला काहीतरी टाकायचं आहे. सो मी इकडे परत एकदा पेस्ट केलं. ओके. सो मी माझा पूर्ण जी रो आहे ती रो मी काय केलं 3 कॉलम्स मध्ये डिवाइड केली. सगळ्यात अगोदर मी माझा क्लास घेतला रो. या रोला मी काय केलं 4 कॉलम्स मध्ये डिवाइड केलं. जर तुम्हाला 6:2 मध्ये करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहात, मी कोड टाइप करते, तुम्ही लक्ष द्या एक एक लाईन कडे. मी इकडे घेईल div क्लास इज इक्वल टू डबल कोट्स मध्ये रो मी जो div ओपन केलाय ह्या div ला मला क्लोज करायचा आहे. याच्यामध्ये मी परत यूज करणार आहे div क्लास इज इक्वल टू कॉल md आणि आता मला 6 चे 2 करायचे. सो मी क्लास md6 घेतलं. हा div मी इकडे क्लोज करून घेते. या div मध्ये मी काहीतरी हेडिंग देते आहे, फॉर एक्झाम्पल h1 आणि याला मी टाकलं काहीतरी हेडिंग आपण देतो आहे. त्याच्यानंतर मला 6 चे 2 टाइम्स करावे लागतील. ओके. कारण मला 12 चं पार्टिशन करायचंय. म्हणून मी परत एकदा क्लास लिहिते आहे div क्लास कॉल md6. ओके. मी त्याचं मीनिंग तुम्हाला सांगितलं आहे. कॉल म्हणजे कॉलम, md म्हणजे मीडियम आणि 6 चा मी कॉलम बनवलाय. याला मी क्लोज करून घेते आहे. पण क्लोज करण्याच्या आधी मी परत एक हेडिंग देते आहे h1 आणि हे हेडिंग टॅग पण मी क्लोज केला. ओके. सो असं आपल्याला div परफॉर्म करता येतं, म्हणजे आपल्याला आपल्या पूर्ण वेब पेजला डिवाइड करता येतं. सो याच्यावर तुमची चॉईस असते तुम्हाला किती कॉलम्स मध्ये डिवाइड करायचंय. ठीक आहे. सो आता आपण काय करूयात, मी जस्ट याला थोड्या वेळ कमेंट करते. आपण फक्त फर्स्ट वाला रन करून बघूयात. मी सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर आपण आता ब्राउझर कडे जातो आहोत. आपण आपलं आउटपुट बघणार आहोत. सो मी रन करतेय. रन करताना आता आपल्याला आपण गेलो इकडे. दिसतंय सगळ्यांना 3 कॉलम्स मध्ये डिवाइड झालेलं आहे. हॅलो म्हणजे हा हॅलो पासून आपला फर्स्ट कॉलम स्टार्ट झाला आणि तो हाऊस यूच्या आधी संपलाय. नेक्स्ट आपला कॉलम हाऊस यू मध्ये स्टार्ट झाला आणि तो आपल्या फाईनच्या अगोदर संपलाय. आणि थर्ड कॉलम आपला फाईनच्या इथे स्टार्ट झाला जो आपला शेवटी संपलाय. ओके. सो हे आहे तुमचे 3 डिवायडेशन. ओके. क्लास सगळ्यांना कळले असतीलच. मी पुढे जाते आहे. आता आपल्याला पुढचे काही कंपोनंट शिकायचे आहे. पुढचे कंपोनंट शिकण्यासाठी मी परत एकदा माझ्या कोडिंग पार्ट कडे जातेय. पण कोडिंग पार्ट कडे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला इकडनं काही गोष्टी दाखवतेय. आपल्याला टेबल बनवायचं आहे आता. पण टेबल बनवताना तुम्ही कालपर्यंत किंवा तुम्ही जेव्हा HTML शिकला आहात तेव्हा तुम्ही HTML मध्ये सिंपल टेबलचे टॅग यूज केले होते. ओके. चला सांगा मला पटापट कुठले कुठले टॅग यूज केले होते. 12 से ज्यादा कॉलम हम लोग नहीं यूज कर सकते. किसी ने क्वेश्चन पूछा था 12 से ज्यादा कॉलम, तो नहीं, हम लोग 12 कॉलम में ही अपने वेब पेज को डिवाइड कर सकते हैं. ओके. TD, TR, टेबल टैग, ओके, रो स्पैन,
tr ठीक आहे. सो ओके, ओके, ओके. ठीक आहे. सो तुम्ही सगळे टेबल टॅग ऑलरेडी बघितलेले आहेत. आता आपल्याला बूटस्ट्रॅपमध्ये पण त्यांनी टेबलसाठी काही क्लासेस प्रोव्हाईड केलेले आहेत. जर तुम्ही इथे बघितलं तर त्यांनी आपल्याला इथे क्लास दिलेला आहे टेबल. म्हणजे जर तुम्ही टेबल क्लास अप्लाय केला तर तुम्हाला एक प्रॉपर टेबल फॉर्मॅट मिळतो. आपण डायरेक्टली तिकडे परफॉर्म करणार आहोत. पण मी जस्ट तुम्हाला एक दाखवते आहे इकडनं. इथे परत आपण टेबल बॉर्डर नावाचा क्लास बघतो आहे. टेबल बॉर्डर जर क्लास अप्लाय केला तर आपल्या टेबलला पूर्ण बॉर्डर मिळते. ओके. टेबल हॉवर नावाचा क्लास आहे. टेबल हॉवरने जिथे जिथे आपण माऊस नेतो तिकडे आपल्याला ती लाईन डार्क दिसते. ओके. हॉवरने टेबल हॉवर नावाचा क्लास दिलेला आहे. नेक्स्ट आहे कंडेन्स. असे डिफरंट डिफरंट क्लासेस दिलेले आहेत त्यांनी. आता आपण एक एक क्लास इकडे बघूयात. फॉर एक्झाम्पल मी आधी कोडिंग कडे जाते. आपण कोडिंग मध्ये परफॉर्म करूयात हे सगळं. ओके. सो मी जिथे आपण एक फर्स्ट डिव्हिजन घेतलं होतं त्या डिव्हिजन मध्ये मी टेबल बनवते आहे. इथलं पॅराग्राफ आपण काढून टाकूयात जरा वेळ. हा पॅराग्राफ आपण काढून टाकलाय. इकडे आपल्याला आता बनवायचं आहे टेबल. टेबल टॅग साठी आपण सगळ्यात अगोदर टॅग यूज करतोय. टेबल टॅग. टेबल टॅग क्लोज केला. याच्यानंतर मला घ्यायचं आहे टेबल साठी मी घेते आहे टेबलचं हेडिंग. टेबल हेडिंग मी क्लोज केलं. टेबल हेडिंग मध्ये मला द्यायचं आहे tr टॅग. टेबल हेडिंग किंवा तुम्ही tr पण घेऊ शकता. इथे मला द्यायचं आहे td. फॉर एक्झाम्पल मी दिलं नेम. परत एकदा मी घेतलं td. कॉन्टॅक्ट मी क्लोज केला. परत एकदा मी घेते आहे. मी आता सिंपल HTML चं टेबल बनवते आहे. मग आपण एक एक बूटस्ट्रॅपचे क्लासेस बघणार आहोत. एक सिंपल आपण क्लास टेबल बनवून घेतोय. ओके. सिंपल टेबल बनवून घेणार आहोत. td. td s@gmail.com. ओके. td क्लोज. मी हाच tr आता कॉपी पेस्ट करते. ओके. सो आपला एक टेबल आपण क्रिएट केला आहे. आता हा टेबल आपला कसा दिसतोय तर आपण एकदा बघूयात याचं आउटपुट आणि मग आपण एक एक बूटस्ट्रॅपचे क्लासेस अप्लाय करणार आहोत. मी फर्स्ट जो कॉलम बनवला होता या कॉलम मध्ये मी टेबल टाकलेला आहे आता. ओके. दिसतोय सगळ्यांना टेबल. एक सिंपल HTML चा टेबल आपण बनवला. बट हे डिझायनिंग आपल्याला काही प्रॉपर वाटत नाहीये. सो आता आपल्याला याला एक प्रॉपर डिझायनिंग मध्ये आणायचं आहे. म्हणून आता आपण एक एक बूटस्ट्रॅपचे कंपोनेंट यूज करू. ओके. बूटस्ट्रॅपचे टेबलचे जे क्लासेस मी तुम्हाला मगाशी दाखवले तसं आता आपण इथून एक क्लास घेतो आहे टेबलचा. टेबल
स्पेस क्लास इज इक्वल टू टेबल. मी जातीये कोडिंग मध्ये. ओके, आपण इकडे ऑलरेडी टेबल टॅग यूज केलेला आहे. या टेबल टॅग मध्ये मी स्पेस देते आणि इथे मी यूज करते क्लास इज इक्वल टू टेबल. ओके, सिंपल. मी क्लास दिला टेबल. आता मला फक्त क्लास टेबल दिल्यानंतर मला एक टेबलचा फॉर्मॅट मिळणार आहे. ओके, याला सेव्ह करून आपण आधी आउटपुट बघूयात, परत कोडिंग कडे येऊयात. सो मी याला माझं आउटपुट बघतीये. आता माझं कसं आउटपुट दिसेल? ओके, सगळ्यांना दिसतंय? आपण फक्त एकच क्लास यूज केला होता, टेबल क्लास. ओके, वेट सम टाइम. दिसतंय आउटपुट सगळ्यांना? ओके, आपण जो क्लास यूज केला होता, सो तो क्लास आपल्याला इकडे दिसतोय की आपण फक्त टेबल साठी टेबल क्लास यूज केला, तर त्यांनी आपल्याला एका प्रॉपर फॉर्मॅट मध्ये त्याचं डिझायनिंग दिलेलं आहे. आता आपण टेबलचे पुढचे क्लासेस बघूयात. मी परत एकदा जाते कोडिंग कडे. कोडिंग कडे आपण गेलो. आता मी सिंपल एकच क्लास यूज केला होता, टेबल क्लास. आता मला टेबल साठी अजून पण क्लासेस अप्लाय करायचे. फॉर एक्झाम्पल, मी इकडे दिलं टेबल आणि टेबलला मी म्हणतीये टेबल डॅश बॉर्डर. ओके, टेबल टेबलला आपण टेबल बॉर्डर क्लास, टेबल डॅश हॉवर क्लास आहे अजून एक, जसं मी तिकडे तुम्हाला दाखवलं होतं ऑलरेडी, टेबल हॉवर. सो मी 2 क्लासेस अजून अप्लाय केले. आता आपण टेबलला किती क्लासेस अप्लाय केले टोटल? येस स्टुडंट्स, किती क्लासेस अप्लाय केले आहेत आपण टेबलला आता? 3 क्लासेस. एक सिंपल 3 क्लासेस अप्लाय केलेले आहेत आपण. आधी सगळ्यात अगोदर आपण क्लास घेतला, ज्याला आपण नाव दिलं होतं सिंपल टेबल. त्याच्यानंतर दुसरा क्लास आपण अप्लाय केलाय टेबल बॉर्डर आणि तिसरा क्लास आपण अप्लाय केलाय टेबल हॉवर. ओके, सो 3 क्लासेस आपण इकडे अप्लाय केले. आता आपल्याला याचं आउटपुट बघायचं आहे. आपण आउटपुट बघूयात. मी जातीये ब्राउझर कडे. मी माझ्या ब्राउझर कडे जातीये. याला आपण रन करून बघूयात. दिसतंय आपलं आउटपुट चेंज झालेलं आहे. दिसतंय टेबलला काय मिळाली आपल्याला? बॉर्डर मिळाली आहे एक प्रॉपर. पण आता पण आपल्याला, तुम्ही जर बघत असाल तर आपण अगदी फर्स्ट कॉलम मध्येच सगळं परफॉर्म करतोय. म्हणजे आपण ग्रिड सिस्टीम जी काही परफॉर्म केली होती, त्या ग्रिड सिस्टीम मधल्या फर्स्ट कॉलम मध्ये आपण टेबल टाकला होता. सो हाऊस यूच्या पुढे आपला टेबल नाही जाते. ओके, हाऊस यूच्या अगोदरच आपला टेबल दिसतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघताय टेबल आपला एक प्रॉपर दिसतोय. म्हणजे तुम्ही जर हेच HTML मध्ये परफॉर्म केलं तर तुम्हाला तिथे मार्जिन सेट करावं लागतात. खूप जास्त मार्जिन
ते करून आपल्याला आले. हेच जर आपण परफॉर्म केलं बूटस्ट्रॅप मध्ये तर आपल्याला सिंपल 3च क्लास यूज करायचे होते. 3 केले आपलं टेबलचं डिझायनिंग प्रॉपर झालंय. ओके. सो या प्रकारे तुम्हाला बूटस्ट्रॅप मध्ये डिझायनिंग फास्ट करता येतं. ओके. इथे तुम्ही बघत असाल मी जसं जसं माऊस मूव्ह करतेय त्याला होवरचा इफेक्ट दिसतोय, म्हणजे आपल्याला ज्या कॉलम मध्ये मी ज्या रो वरती मी माऊस नेलाय ती रो मला डार्क होतीये. सो हा आहे तुमचा होवरचा इफेक्ट. ओके. हायलाइट होत जातात सगळे. ठीक आहे. सो हे होतं तुमचे क्लास. आतापर्यंत आपण किती कंपोनेंट्स बघितले? एकदा आपण रिपीट करूयात. चलो स्टार्ट. गिव्ह मी आन्सर्स. कुठले कुठले कंपोनेंट्स आपण आतापर्यंत बघितले आहेत? येस, 5 कंपोनेंट्स बघितले ऑलमोस्ट. कुठले कुठले आहेत? गिव्ह मी आन्सर्स. नाव बार. येस. नाव बार बघितला. जम्बोट्रॉन बघितला. ओके. ग्रिड सिस्टीम बघितली आहे. ओके. जम्बोट्रॉन, नावबार, ग्लायफिकॉन्स आपण बघितला. ठीक आहे. अजून ओके. सो आतापर्यंत आपण हे सगळे कंपोनेंट्स बघितलेले आहे. आता आपल्याला पुढे जायचंय. पुढे जाताना आपण आता पुढच्या कंपोनेंट्स कडे जातो आहोत. पुढचे कंपोनेंट्स बघायचे आहेत. जसं तुम्ही टेबलचे क्लासेस बघितले तसे तुम्हाला फॉर्म साठी पण क्लासेस अवेलेबल आहेत. इथे फॉर्म्स वरती मी गेली. फॉर्म्स मध्ये तुम्हाला जर तुम्ही खाली बघितलं तर एक फॉर्मची डिझायनिंग दिसते. ओके. फॉर एक्झाम्पल त्यांनी एक सिंपल ईमेल साठीचा आपला लॉग इनचा जसा फॉर्म असतो तसं फॉर्म डिझाईन करून दिलेला आहे आणि त्या फॉर्म साठी त्यांनी काही क्लासेस दिलेले आहेत. मी याचा फॉर्मचा कोड इकडनं कॉपी करतेय. आपण आपल्या कोडिंग मध्ये त्याला आधी पेस्ट करूयात आणि मग त्याचं आपण एक्सप्लेनेशन बघूयात. मी हा कोड फॉर्मचा ऍज इट इज कॉपी केला आणि ह्या कोडला मी माझ्या सबलाईम मध्ये पेस्ट करतेय. आता आपण करणार आहोत माझ्या सेकंड कॉलम मध्ये. जसं आपण ग्रिड सिस्टीम मध्ये 3 कॉलम्स बनवले होते. फर्स्ट कॉलम मध्ये आपण टेबलचं कोडिंग केलं. आता आपण सेकंड कॉलम मध्ये आपलं फॉर्म बनवूयात. ओके. मी ऍज इट इज माझा जो काही फॉर्मचा कोड होता हा फॉर्मचा कोड इकडे पेस्ट केलाय. तुम्ही जर HTML मध्ये बघितलं असेल तर तुम्हाला पूर्ण एक सेशन HTML चं फॉर्म डिझायनिंग शिकण्यासाठी लागलंय, राईट? आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट शिकलेला आहात की लेबल कशाला म्हणतात, इनपुट फील्ड आपण कुठल्या कुठल्या घेतो. ओके. सो आता आपण इकडे सेम तसंच कोडिंग केलेलं आहे. हे पण HTML चंच कोडिंग आहे, फक्त इकडे आपण बूटस्ट्रॅपचे क्लासेस यूज केले. आता आपल्याला इकडे दिसत असेल तर तुम्ही हा सगळ्यात अगोदर कुठला टॅग घेतलेला आहे? फॉर्म टॅग. आपण फॉर्म बनवतोय म्हणजे आपल्याला फॉर्म टॅग लागतो. ओके. त्याच्यानंतर मी इकडे क्लास घेतलाय. आता मला ह्या फॉर्मला एका ग्रुपमध्ये म्हणजे माझे जे काही सगळे कंपोनेंट्स आहे हे मला पूर्ण एका ग्रुपमध्ये टाकायचंय, म्हणून मी काय केलं फॉर्म ग्रुप नावाचा क्लास यूज केला. ओके. आणि त्याच्यानंतर माझं फॉर्मचं डिझायनिंग प्रॉपर दिसण्यासाठी म्हणजे मी जिथे इनपुट फील्ड घेतेय ती इनपुट फील्ड मला एक प्रॉपर फॉर्मॅट मध्ये दिसण्यासाठी मी इकडे अजून एक क्लास अप्लाय केलाय फॉर्म कंट्रोल. ओके. सो जेव्हा तुम्ही फॉर्मचं डिझायनिंग करताय तेव्हा तुम्हाला मोस्टली 2 क्लासेस यूज करायचे असतात. एक म्हणजे फॉर्म ग्रुप क्लास आणि सेकंड इज युअर फॉर्म कंट्रोल क्लास. ओके. आता हा फॉर्म ग्रुप क्लास मी कुठे दिलाय? जेव्हा माझं लेबल स्टार्ट झालंय त्याच्या आधीच मी एक क्लास घेतला फॉर्म ग्रुप आणि हा फॉर्म ग्रुप क्लास माझा इथे डिव्हिजन क्लोज झाला म्हणजे इथे माझा तो क्लास क्लोज झालाय. ओके. याच्यामध्ये मी एक लेबल घेतलं, त्या लेबलला मी नाव दिलेलं आहे. ओके. तिथे आपण ईमेल साठी घेतलंय आणि ईमेल साठी आपल्याला एक काय घेतलाय? ईमेल बॉक्स घेतलाय आपण. ओके.
सो तुम्हाला फॉर्म साठी 2 क्लासेस यूज करायचे. सगळ्यांना कळले असतील. फॉर्म ग्रुप एक क्लास आहे आणि सेकंड आहे फॉर्म कंट्रोल. आता आपल्याला याचं पण आउटपुट आपण एकदा बघून घेऊयात आणि मग आपल्याला पुढच्या कंपोनंटकडे जायचंय. आता हे जे आउटपुट आहे ते आपल्याला कुठे दिसणार आहे आपल्या वेब पेज वरती? आपण 2 क्लासेस यूज केलेले आहे. एक म्हणजे फॉर्म ग्रुप आणि दुसरा म्हणजे फॉर्म कंट्रोल. 2च फॉर्म साठीचे क्लासेस बूटस्ट्रॅप मध्ये तुम्ही यूज करू शकतात. ठीक आहे. याचा आउटपुट आपण बघूया. आउटपुटकडे जातीये मी. याचा आउटपुट आपल्याला आता कुठे दिसणार आहे? सेकंड कॉलम मध्ये. दिसतंय सगळ्यांना? मी सेकंड कॉलम मध्ये माझा फॉर्म बनवला होता. ओके. सो हे आहे आपलं फॉर्मचं डिझायनिंग, जे मी सेकंड कॉलम मध्ये टाकलं होतं. ओके. एक प्रॉपर डिझायनिंग दिसतंय. शिवाय हे फास्ट पण होतंय. वाटतंय काहीतरी डिफरन्स आहे? येस गाईज, काय डिफरंट वाटतंय तुम्हाला बूटस्ट्रॅप आणि HTML? एन्जॉयिंग बूटस्ट्रॅप सेशन? ओके. ठीक आहे. सो आपल्याला याच्यामध्ये डिझायनिंग फास्ट करता येतंय. आपण सिंपल पटापट सगळे क्लासेस यूज करतो आणि आउटपुट आपल्याला एकदम छान फॉर्मॅट मध्ये दिसतंय. ओके गाईज, आपण पुढे जातोय. पुढे गेल्यानंतर इथे तुम्हाला एक बटन दिसतंय. फॉर्म मध्ये तुम्हाला बटन दिसतंय. तुम्ही एखादा फॉर्म भरत असाल किंवा तुम्ही बऱ्याचदा वेबसाईट मध्ये बघतात की बटन्सला वेगवेगळे कलर्स असतात. फॉर एक्झाम्पल सक्सेसचं किंवा सक्सेसफुल किंवा रजिस्ट्रेशन असं जर बटन असेल तर ते बटन ग्रीन कलर मध्ये दिसतं किंवा रिसेट नावाचं बटन असेल तर ते बटन रेड कलर मध्ये दिसतं. सो हे डिफरंट कलर्स कसे काय येतात बटन्सला? तर त्याच्यासाठी पण आपल्याला काही क्लासेस बूटस्ट्रॅपने दिलेले आहे. सो आता आपण पुढच्या कंपोनंटकडे जातोय, बटन कंपोनंटकडे. बटनचे क्लासेस आपल्याला बघायचे आहेत. बटन साठीचे जे क्लासेस आहेत ते मी इकडे दाखवतेय तुम्हाला. बटनकडे जाऊयात आपण. बटन मध्ये तुम्हाला हे डिफरंट क्लासेस दिलेले आहे. हे डिफरंट क्लासेस यूज करून तुम्ही बटन्सचे कलर सेट करू शकतात. किती क्लासेस दिसताय समोर तुम्हाला? 1 2 3 4 5 6 क्लासेस आहे. डिफॉल्ट जसं मी मगाशी पण नाव बारला डिफॉल्ट क्लास होता तेव्हा त्याचा कलर कसा दिसत होता? नाव बारचा कलर कसा दिसत होता जेव्हा डिफॉल्ट क्लास होता? ग्रे कलर दिसत होता. येस, राइट. ग्रे कलर दिसत होता. ओके. सेम आपण आता इथे पण बटनचे क्लासेस बघणार आहोत. जर तुम्ही क्लास डिफॉल्ट यूज केला तर तुमच्या बटनचा कलर ग्रे दिसणार आहे. जर तुम्ही त्याचा कलर ब्ल्यू जर तुम्ही प्रायमरी क्लास यूज केला तर त्याचा कलर ब्ल्यू दिसणार आहे. जर तुम्ही त्याचा क्लास सक्सेस यूज केला तर त्या बटनचा कलर तुमचा ग्रीन दिसणार आहे. जर तुम्ही इन्फो यूज करताय तर त्याचा कलर तुम्हाला स्काय ब्ल्यू दिसणार आहे. जर तुम्ही ऑरेंज घेता आहात म्हणजे वॉर्निंग क्लास घेताय तर बटनचा कलर तुमचा ऑरेंज दिसणार आहे. ओके. और तुम्ही जर डेंजर क्लास यूज करताय तर तुम्हाला त्याचा कलर कसा दिसणार आहे? रेड. ठीक आहे. सो हे आहे तुमचे बटनचे क्लासेस. जसं तुम्ही कलर साठी क्लासेस अप्लाय करतात तसंच तुम्ही त्याच्या साइजेस साठी पण क्लासेस अप्लाय करतात. बटनच्या साइजेस पण तुम्हाला डिफरंट घेता येतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्मॉल बटन पाहिजे असेल तर तुम्ही क्लास यूज करतात BTN-SM. ओके. स्मॉल मधलं SM म्हणजे BTN-SM यूज करतात. जर तुम्हाला बटन मीडियम पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यासाठी क्लास यूज करतात BTN-MD मीडियम साठी. जर तुम्हाला बटन लार्ज हवं असेल तर तुम्ही BTN-LG यूज करता. LG म्हणजे लार्ज. आणि तुम्हाला सगळ्यात छोटं बटन पाहिजे तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा स्मॉल XS यूज करतात. ओके. आपण हे सगळं कोडिंग मध्ये परफॉर्म करूयात. मी जातीये कोडिंग मध्ये. आपण कोडिंग मध्ये सगळे क्लासेस अप्लाय करूयात. आणि तुम्हाला सिंपल बटन हा क्लास पण अप्लाय करायचा जसं इथे कोडिंग मध्ये. ठीक आहे, आपण ते सगळं कोडिंग मध्येच बघूया.
येस, लिंक तिकडे लिंक आहे, पण त्या लिंकला पण तुम्ही कन्वर्ट करू शकता बटन मध्ये. जर तुम्ही त्याचा क्लास बटन घेतला तर त्या लिंकला तुम्ही बटन मध्ये कन्वर्ट करू शकतात. आपण कोडिंग पार्ट कडे जातो आहोत. ठीक आहे. आपण जिथे फॉर्म घेतलाय तिथे आपण या बटन मध्ये जातोय. हे आहे आपलं बटन. आता मी बटन कडे गेलं तर इकडे आपल्याला दिसतंय की इथे त्यांनी कुठलं बटन घेतलंय, क्लास घेतलाय BTN. जर तुम्ही क्लास BTN घेतला तर तो एका प्रॉपर, मी इथे BTN घेतलंय. आता इथे BTN डिफॉल्ट क्लास यूज केलाय, म्हणजे आपलं बटन जे आहे ते कसं दिसतंय, ग्रे कलर मध्ये. पण मला ग्रे कलर नकोय, मला नाव द्यायचं आहे सक्सेस. म्हणजे मला ग्रीन कलर मध्ये बटन पाहिजे. तर मी कुठला क्लास यूज केला, BTN सक्सेस, आणि त्याला नाव दिलं सबमिट. आता आपण काय करूयात, अजून 4-5 बटन इथे टाकू आणि प्रत्येक क्लास त्याला अप्लाय करून बघूयात. हा कोड मी ऍज इट इज कॉपी करतेय. शीट, सॉरी. याला आपण पेस्ट करून घेऊयात. सगळे क्लासेस आपल्याला अप्लाय करून बघायचे आहेत. याच्यासाठी 1 2 3 4 5 and 6. There are 6 classes available. So मी 6 टाइम्स त्याला पेस्ट केलंय. एक आपण ठेवूयात डिफॉल्ट. ओके. सेकंड मी सक्सेसच ठेवलाय. थर्ड वन आपण करतो आहे इन्फो. त्याच्यानंतर मी करते आहे याला वॉर्निंग. फोर्थ क्लास इज माय वॉर्निंग क्लास. नेक्स्ट वन इज प्रायमरी क्लास घेतोय आपण एक, म्हणून मी इकडे घेतलं प्रायमरी. आणि इकडे आपण घेतोय डेंजर. BTN. हे बघा, तुम्ही इथे पण बघू शकता, तुम्हाला इथे पण सगळे क्लासेस दिसत आहे. BTN डॅश डेंजर. ओके. डिफॉल्ट मध्ये ग्रे कलर मिळेल, सक्सेसने ग्रीन कलर मिळणार आहे आपल्याला. आपण डायरेक्टली त्याचा आउटपुट बघूयात. सेम जसं मी BTNच्या बटन्सच्या कलर साठी जसे क्लासेस अप्लाय केले, तसे मला साइजेस साठी पण कलर्स अप्लाय करायचे. सो ते क्लासेस पण आपण इकडे देऊन घेऊ आणि मग आपण आउटपुट कडे जाऊयात. सो मी BTN डिफॉल्ट दिलाय, त्याच्यामध्ये मी देते BTN एक्सेस म्हणजे माझा एक्स्ट्रा स्मॉल. ओके. मी जसं तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलं की तुम्हाला बटन एक्स्ट्रा स्मॉल पाहिजे असेल तर तुम्ही यूज करतात एक्सेस. त्याच्यानंतर तुम्हाला बटन जर फक्त स्मॉल पाहिजे तर तुम्ही यूज करतात BTN डॅश SM. जर तुम्हाला बटन लार्ज पाहिजे किंवा बटन मीडियम पाहिजे तर तुम्ही यूज करतात BTN डॅश MD. आणि जर तुम्हाला BTN लार्ज पाहिजे, म्हणजे बटनची साईज एकदम लार्ज हवी आहे, तर तुम्ही यूज करतात BTN डॅश LG. ओके. सो मी बटन साठीचे 6 बटन्स घेतले, त्यांचे क्लासेस चेंज केले आहेत. आता आपण जाऊयात आउटपुट कडे. आधी मी याला सेव्ह करतेय. सेव्ह केलं. आपण आपल्या आउटपुट कडे जातोय. ओके. मी माझी आउटपुटची स्क्रीन शेअर करतेय. याला रन करूयात आपण. दिसतंय सगळ्यांना आउटपुट? येस. स्क्रीन इज विजिबल टू ऑल. गाईज, आपण काय केलं होतं, 6 क्लासेस घेतले होते. 6 क्लासेस मध्ये मी सगळ्यात पहिलं जे बटन घेतलंय ते आपण घेतलं होतं एक्स्ट्रा स्मॉल. एक्सेस क्लास दिला होता आपण. ओके. एक्सेस दिला म्हणजे ते बटन एक्स्ट्रा स्मॉल झालंय. आणि अजून एक क्लास आपण त्याला अप्लाय केला होता डिफॉल्ट क्लास. डिफॉल्ट मुळे त्याचा कलर कसा झालाय, ग्रे कलर. सेकंड बटन आपल्याला ग्रीन कलर मध्ये दिसतंय, कारण आपण तिथे कुठला क्लास यूज केलेला आहे, सक्सेस क्लास. जेव्हा तुम्ही BTN सक्सेस यूज करता तेव्हा त्याचा कलर ग्रीन दिसतोय. त्याच्यानंतर आपण त्याला स्मॉल ठेवलं होतं. ओके. BTN स्मॉल ठेवलं होतं म्हणून तो स्मॉल दिसतोय. थर्ड जो क्लास आहे तो आहे इन्फो. त्याला आपण इन्फो नाव दिलंय, म्हणून त्याचा कलर कसा दिसतोय आपल्याला, स्काय ब्ल्यू कलरचा. आणि ते मीडियम बटन आपण घेतलं होतं. आणि लास्ट अजून एक घेतला होता लार्ज म्हणजे आपलं जे ऑरेंज कलरचं बटन आहे ते बटन आपलं सगळ्यात जास्त लार्ज दिसतंय, म्हणून त्याला आपण काय ठेवलंय,
LG क्लास अप्लाय केलाय. ओके. आणि मोस्टली जर तुम्ही कुठलाच क्लास अप्लाय केला नाही तर ते तुम्हाला मीडियम बटन देतात. जसे हे लास्टचे 2 बटन्स दिसताय तुम्हाला मीडियम साईजचे. जसं आपण ह्या क्लाससाठी पण MD यूज केलं होतं. तेव्हा जे बटन दिसतंय सेम त्याच साईजचं बटन आपल्याला लास्ट 2 दिसतायत. ओके. सो इथे तुमचं बाय डिफॉल्ट जर तुम्ही कुठलाच क्लास अप्लाय नाही केला तर तिथे तुम्हाला तो बाय डिफॉल्ट MD क्लास असतो. ओके. सो कळलंय तुम्हाला इथपर्यंत? ओके. चलो अगेन आपण एकदा रिपीट करूया. चलो गिव मी आंसर्स. हाऊ मेनी क्लासेस अवेलेबल फॉर बटन्स? हाऊ मेनी क्लास आर अवेलेबल फॉर बटन्स and which classes? 6 available. Okay. Tell me the names. Tell me the names of classes. Success. Okay. Info. Danger. Warning. Okay. Primary. Good. Default. Yes, right. So हे सगळे क्लासेस होते आपले बटन्सचे. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढच्या कंपोनंट कडे जाणार आहोत. पुढचा जो क्लास आहे तो क्लास आपल्याला बघायचा आहे इमेजेस. येस गाईज. येस. निरुपमा 6 क्लासेस पूर्ण सांगितलेले आहेत. ठीक आहे. सो आपण नेक्स्ट जो क्लास बघतो आहे तो आहे इमेजेस. आता आपल्याला इमेजेस जसं तुम्ही HTML मध्ये पण इमेजेस घेतले. इमेजेस म्हणजे तुम्ही सिंपल टॅग यूज केला होता IMG SRC. ओके. इमेज सोर्स म्हणजे IMG SRC आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय देतात एक इमेज देतात. ओके. सो इमेजेस साठी पण काही क्लासेस अवेलेबल आहे. इकडे जर तुम्ही स्क्रीनवर बघत असाल तर तुम्हाला बूटस्ट्रॅपने 3 क्लासेस अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके. 3 क्लासेस बूटस्ट्रॅपने अवेलेबल करून दिले. एक म्हणजे आहे तुमचा राउंडेडने तुमची इमेजचे जे कॉर्नर्स आहेत ते कॉर्नर्स राउंडेड होत आहेत. दुसरा आहे सर्कल म्हणजे तुम्ही जर इमेज सर्कल नावाचा क्लास यूज केला तर तुमची जी इमेज आहे ती सर्कल शेप मध्ये दिसते. अँड द थर्ड वन इज थंबनेल. थंबनेल म्हणजे जेव्हा तुम्ही इमेज एखादी टाकता आहात तर त्याला तुमची बॉर्डर दिसते. ओके. सो these 3 classes are available for images. ओके. आपण आता एक एक परफॉर्म करूयात. मी आता परत आपल्या कोडिंग पार्ट कडे जातीये. ठीक आहे. आपण जो 4th वन वाला कॉलम घेतला होता म्हणजे लास्ट जो कॉलम घेतलाय त्याच्यामध्ये आपण इमेजेस परफॉर्म करूयात. फर्स्ट 2 कॉलम्स मध्ये आपण ऑलरेडी काहीतरी परफॉर्म केलं आहे. मी जातीये थर्ड कॉलम कडे. थर्ड कॉलमचा div क्लोज होण्याच्या आधी मी आता टाइप करतीये IMG SRC. मी माझ्या ऑलरेडी जे IMT20 नावाचं फोल्डर आहे त्याच्यामध्ये काही इमेजेस घेतलेले आहेत. आपण तिथे 2 ते 3 इमेजेस टाकून ठेवूयात किंवा एकच इमेज घेऊ आपण आणि त्याच्यावर परफॉर्म करूयात. ओके. इथे मी IMT20 मध्ये 2 इमेजेस टाकलेले आहे. याला मी जस्ट रिनेम करून घेते एकदा. 1 आणि ही एक इमेज घेते मी. हिला पण मी चेंज करून घेते. 2. ओके. या दोन्ही इमेजेस आपल्या कुठल्या टाइप मधल्या आहेत हे आपल्याला बघायचंय. फॉर एक्झाम्पल माझी ही JPG आहे की येस .jpg फाईल आहे. इमेज आहे आणि ही पण माझी कुठलं एक्सटेन्शन आहे. ही पण माझी .jpg एक्सटेन्शन नावाची इमेज आहे. आता मी परत माझ्या कोडिंग कडे जाते आणि मी माझ्या IMT20 स्टुडंट्स मी IMT20 नावाचं आपलं फोल्डर आहे ज्याच्यामध्ये आपण सगळं परफॉर्म करत होतो. पण मी आता IMT20 मध्ये डायरेक्टली इमेजेस न टाकता मी IMT20 मध्ये अजून एक फोल्डर बनवलं इमेजेस नावाचं आणि त्या इमेजेस मध्ये मी सगळ्या इमेजेस टाकते आहे. जेव्हा तुम्ही खूप सारं कोडिंग करतात म्हणजे तुम्ही HTML करताय, CSS करताय, तुमच्या याच्यामध्ये इमेजेस पण येत आहेत
तेव्हा तुम्हाला काय करायचंय, या सगळ्या गोष्टी डिफरंट सेव्ह करायच्या आहे. म्हणजे तुम्ही IMT20 फोल्डर, म्हणजे तुमच्या प्रोजेक्टचं नाव सध्या काय आहे, IMT20. पण याच्यामध्ये मी HTMLचं जे काही कोडिंग करते, ते मी एका HTML फोल्डरमध्ये ठेवेल. CSSचं जे काही मी style.css फाईल बनवली, तर ती माझी कुठल्या फोल्डरमध्ये असली पाहिजे, CSS. म्हणजे एक हायरार्की मेंटेन ठेवायची असते. कारण आता जर तुमच्याकडे कमी फाइल्स आहेत, तर तुम्ही इझिली शोधू शकता. पण जेव्हा तुमच्याकडे खूप साऱ्या फाइल्स असणार आहे एका प्रोजेक्टमध्ये, तेव्हा तुम्हाला CSSचं फोल्डर ओपन केलं म्हणजे तिकडे तुम्हाला सगळ्या CSSच्या फाइल्स दिसतील. तुम्ही इमेजेसमध्ये जाताय, तर तुम्हाला पूर्ण तुमच्या प्रोजेक्टमध्ये जेवढ्या इमेजेस आहेत, त्या सगळ्या इमेजेस दिसतील. म्हणजे तुम्हाला ते सगळं, जर तुम्हाला परत चेंज करण्याची वेळ आली, तर ते तुम्हाला इझिली सर्च करता येतं. म्हणून कुठलीही फाईल जेव्हा तुम्ही यूज करताय, तर त्याची एक हायरार्की मेंटेन करा. Just give me 5 minutes, students. I'm connecting. There is some power issue at Sonali madam's place, so I shall connect. Give me 5 minutes only. ऐका ना योगेश. So good evening all. I hope you were enjoying the session. So how was going? You started learning Bootstrap today, I guess, right? Okay, cool. Okay, fine. So I think we have to be ready for all sort of problems, right? Okay, fine. Thanks, Ishwari. So I hope you are enjoying the session on Bootstrap. There are a lot of new things which you can do by Bootstrap. आणि कदाचित आता तुम्हाला Bootstrap शिकल्या